तुकाराम बीज दिनानिमित्त वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तुकाराम महाराजांच्या पादुका आणि चिपळ्या आज दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। तर शके 1605 मध्ये महाराजांनी लिहिलेल्या अभंगाची प्रतही भाविकांना पाहता येणार आहे। तुकाराम महाराजांचे 11वे वंशज बाळासाहेब देहूकर यांनी जगद्गुरूंच्या चिपळ्या आणि पादुका समस्त वारकरी संप्रदाय आणि भाविकांसाठी दर्शनाला खुल्या केल्या आहेत। त्यासोबतच अभंगांची वही सुद्धा भाविकांना पाहता येणार आहे। संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील ज्येष्ठ पुत्राची शाखा जी पंढरपूरला आलेली आहे, म्हणजे महाराजांचे पंतू महादेव महाराज आणि त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज हे देहूहून कायम वास्तव्यासाठी पंढरपूरला इथे आलेले आहेत आणि पांडुरंगाच्या सेवेसाठी इथेच राहून वासुदेव महाराजांनी फड परंपरेचा निर्माण केलेली आहे। त्या घराण्यातील मी 11वा वंशज आहे आणि आज जगद्गुरू तुकोबारायांची बीज आहे। या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।